abscisic acid is the another last hormone which is also an inhibitor. It is commonly known as ABA. It acts as completely inhibitor. It is regulator. It inhibits number of processes, physical processes in the plant. फर्स्ट ऑफ ऑल दिस नॅचरल ग्रोथ इन्हिबिटिंग हार्मोन आहे हा. आणि कार्न्स आणि ॲडिकॉट या दोघांनी पहिल्यांदा एक त्यांचं ऑब्झर्वेशन होतं की कॉटन बॉल्स जे आहे, शेडिंग ऑफ कॉटन बॉल्स त्यांनी ऑब्झर्व केले. कॉटनचे जे बॉल्स येतात ना, कॉटनला मोठमोठ्या कॅप्सूल्स येतात, त्या कॅप्सूल गळून पडत होत्या. याचा त्यांनी शोध घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दिस इज ड्यू टू टू केमिकल स्ट्रक्चर्स दॅट आर ॲप्सिसिन 1 and 2 असे दोन केमिकल मटेरियल त्याच्यात तयार होत होते आणि त्याच्यामुळे हे कॉटन बॉल गळून पडत होते. आणि लॅटर ऑन त्याच्यानंतर मग बेरिंगने सुद्धा एक आयसोलेट केलं. बेरिंग यांनी एक सबस्टन्स आयसोलेट केला. हा सबस्टन्स त्यांनी एसरच्या बडपासून मिळवला. एसरच्या बडपासून. इट कॉजेस बड डॉर्मन्सी. त्याच्यामुळे बड डॉर्मन्सी निर्माण होत होती आणि बड उगवण क्षमता कमी होत होती त्याची. त्याच्यामुळे मग याच्यात काय आहे तर त्यांनी सुद्धा एक सबस्टन्स आयसोलेट केला आणि त्याला त्यांनी वेगळं नाव दिलं डॉर्मिन. त्यांनी डॉर्मिन म्हटलं होतं. आणि मग त्याच्यानंतर यांच्या लक्षात आलं की हा ॲप्सिसिन 1 and 2 आणि डॉर्मिन जो आहे तो केमिकली जवळजवळ सारखाच आहे आणि त्याला त्यांनी एकत्रित नाव दिलं ॲप्सिसिक ॲसिड. नाव इट इज नोन ॲज ABA ऑर ॲप्सिसिक ॲसिड. तर हा ॲप्सिसिक ॲसिड जो आहे तो इट इज सिंथेसाइज, ज्याचा ऑकरन्स जो आहे हा सिंथेसाइज केला जातो आणि कशामध्ये असतो तर पर्टिक्युलरली लिव्समध्ये, त्यानंतर फ्रूट्समध्ये, त्यानंतर प्लांट्सच्या रूट्समध्ये सुद्धा असतो, सीड्समध्ये सुद्धा असतो. सीड्समध्ये सुद्धा हा निर्माण होतो. जिथे जिथे तो तयार होतो तिथे त्याचा इन्हिबिटरीच इफेक्ट आहे प्रत्येक ठिकाणी. फक्त एक स्टोमॅटा क्लोजिंगचा जो त्याचा महत्त्वाचा रोल आहे तो ट्रान्सपिरेशन होण्यापासून वाचवतो प्लांटला. म्हणून त्याला दुसरं नाव त्याचं स्ट्रेस हार्मोन, त्याला कॉमनली स्ट्रेस हार्मोन सुद्धा म्हणतात. सो इट्स केमिकल नेचर जे आहे याचं थोडासा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे याचं. केमिकली इट इज 15 कार्बन, 15 कार्बनचा बनलेला आहे. 15 कार्बन सेस्क्विटर्पिनॉइड हा सबस्टन्स आहे तो ॲप्सिसिक ॲसिड. आणि हा सिंथेसाइज केला जातो कशापासून प्लांट तयार करतात तर जसं आपण गिबेरेलिन पाहिलेलं आहे, सायटोकायनिन गिबेरेलिन, ते जसे बनवले जातात मेव्हॅलोनिक ॲसिड यापासून हे तयार केलं जातं, सिंथेसाइज करतो प्लांट. मग याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे तो पाहू. फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि सोबत त्याचे ॲप्लिकेशन्स. फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ॲप्लिकेशन. तर ॲप्सिसिक ॲसिडचा जो फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे तो पर्टिक्युलरली इन्हिबिटरी आहे. हा हार्मोनच इन्हिबिटरी आहे. बाकीचे सगळे हार्मोन जे आहे इथिलीन आणि ॲप्सिसिक ॲसिड सोडून बाकीचे ग्रोथ हार्मोन म्हणून काम करतात. ते पॉझिटिव्ह रोल ॲक्ट करतात इन ग्रोथ. आणि ह्याचा निगेटिव्ह रोल आहे. तर याचा निगेटिव्ह रोल कसा आहे तर इट प्रमोट्स, जसा इथिलीन जसा प्रमोट करत होता ॲप्सिशनचं, इट प्रमोट्स द ॲप्सिशन ऑफ लिव्स. प्रमोट्स ॲप्सिशन लेअर, म्हणूनच त्याचं नाव ॲप्सिसिक ॲसिड आहे. ॲप्सिशन लेअर तयार करण्यासाठी, ॲप्सिशन लेअर इन लिव्स यासाठी मदत करतो. तो ॲप्सिशन लेअर तयार झाला बरोबर देठाच्या या ठिकाणी तो लेअर असा तयार झाला की देठापासून देठ जिथे अटॅच आहे लीफचं त्या ठिकाणापासून याचा संपर्क तुटतो. काही पाणी अन्न याला पुरेसं इकडे मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते पिवळं पडतं पान. सोबत इथिलीनचा पण रोल आहे. तर हे ॲप्सिशन लेअर तयार करण्यात त्याचा महत्त्वाचा रोल आहे. आणि आत्तापर्यंत आपण सगळ्यांचा रोल बघितला सीड डॉर्मन्सी कट करण्याचा, पण आता हा इंड्यूस करतो. इट इंड्युसेस सीड डॉर्मन्सी. हेही गरजेचं आहे. सीड डॉर्मन्सी काही दिवसांसाठी जरी सीड डॉर्मंट राहिले जास्त टिकाऊ राहतात, ते काही वर्षापर्यंत ते टिकवून ठेवता येतात. तर सीड डॉर्मन्सी क्रिएट करतो किंवा इंड्यूस करतो. देन इट कंट्रोल्स डॉर्मन्सी इन बड अँड सीड. इट ऑल्सो कंट्रोल्स
डॉर्मन्सी इन बड अँड सीड ऑल्सो. सीड आणि बडची जी डॉर्मन्सी आहे ती बाय इनहिबिटिंग ग्रोथ प्रोसेस, अर्थात त्याच्यामध्ये ग्रोथ अलाउ करू, जर्मिनेशन होऊ देत नाही किंवा त्यात ग्रोथ घडू देत नाही, म्हणून तो इनहिबिटरी आहे. ग्रोथचा निगेटिव्ह रोल आहे याचा. इट ऑल्सो इनहिबिट अँड डिले सेल डिव्हिजन, पुन्हा इनहिबिटरीज रोल आहे त्याचा. इट इनहिबिट्स सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनला कसा इनहिबिट करतो तर पर्टिक्युलरली सेल डिव्हिजन आणि सेल इलॉंगेशन ऑल्सो, अर्थात सेल डिव्हिजन झालं की सेल इलॉंगेशन होणार. मग ऑक्झिन वगैरे जे आहे ते किंवा सेल डिव्हिजनचा खास आपण सायटोकायनिन बघितला त्याच्या विरुद्ध काम करतो हा, किंवा गिबरेलिनच्या सुद्धा विरुद्ध काम करतो, अँटी गिबरेलिन म्हणून काम करतो. इट सप्रेसेस द कॅम्बियम ॲक्टिव्हिटी. कसं तर कॅम्बियममध्ये हे सेल डिव्हिजन होणार आहे. कॅम्बियम हा मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, तर त्या ठिकाणी ती कॅम्बियम ॲक्टिव्हिटी हा सप्रेस करतो बाय सप्रेसिंग द कॅम्बियल ॲक्टिव्हिटी. कॅम्बियम ॲक्टिव्हिटी. कॅम्बियम ॲक्टिव्हिटी ही कुठे होणार आहे इन व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर कॅम्बियम व्हॅस्क्युलर टिश्यूमध्ये पर्टिक्युलरली. इथे तो मायटोसिसच होऊ देत नाही, म्हणजे सेल डिव्हिजन होऊ देत नाही, ते इनहिबिट करतं आणि त्यामुळे मग ती ग्रोथ ही रिटार्ड होते, ग्रोथ होतच नाही. आणि याचा अतिशय महत्त्वाचा रोल तसा प्लांटसाठी अतिशय उपयोगाचा तो म्हणजे इट कॉजेस इफ्लक्स ऑफ इफ्लक्स म्हणजे आत येणे, इफ्लक्स ऑफ पोटॅशियम आयन्स. पोटॅशियम आयनला हे जे गार्ड सेल्स असतात असे गार्ड सेल स्टोमॅटाला गार्ड करणारे, इथे असतो स्टोमॅटा, हे आहे स्टोमॅटल पोर आणि हे गार्ड सेल. तर ह्या गार्ड सेलच्या आतमध्ये पोटॅशियम आयन एंट्री घडवून आणतो आणि त्याच्यामुळे ते स्टोमॅटा जे आहे ते क्लोज होतात. हेल्प इन क्लोजर ऑफ स्टोमॅटा. क्लोजर ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटा क्लोज झाल्यामुळे ट्रान्सपिरेशन होऊ शकत नाही आणि ट्रान्सपिरेशन जर झालं नाही तर प्लांट विल्ट होत नाही, प्लांटमधलं पाणी वाचतं. त्याच्यामुळे याला अँटी ट्रान्सपिरंट असं सुद्धा म्हणतात. सो इट्स रोल इज ॲक्ट ॲज अँटी ट्रान्सपिरंट and hence it's also act as stress hormone. त्याच्यामुळे याला स्ट्रेस हार्मोन सुद्धा म्हणतात. म्हणजेच अशी जर काही कंडिशन आली की पाण्याची कमतरता आहे किंवा कुठला ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन असेल तर त्या झाडाला सहन करण्याची, बेअर करण्याची, टू बिअर द सर्च एन्व्हायरमेंटल कंडिशन, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन, दिस हेल्प्स द प्लांट टू क्लोज द स्टोमॅटा इन दिस कंडिशन and hence it is called stress hormone. and next one and last one, सातवा रोल जो आहे त्याचा तो आहे इट इनहिबिट्स, वेगवेगळ्या रोल आहे याचा. इनहिबिट्स फ्लॉवरिंग इन लॉंग डे प्लांट. लॉंग डे प्लांट LDP ज्याला आपण म्हणतो, ज्यांना दिवसाचा कालावधी किंवा प्रकाशाचा कालावधी जास्त लागतो फ्लॉवरिंगसाठी, त्यांच्यामध्ये फ्लॉवरिंग इनहिबिट करतो आणि तेच प्रोमोट करतो, स्टिम्युलेट और प्रोमोट फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे प्लांट. शॉर्ट डे प्लांट म्हणजे SDP, ज्यांना दिवसाचा कालावधी हा कमी लागतो जेणेकरून फ्लॉवरिंग, टू इंड्यूस द फ्लॉवरिंग दोज प्लांट्स विच रिक्वायर्स व्हेरी शॉर्ट डे लेंथ, दे आर कॉल्ड शॉर्ट डे प्लांट. आणि ज्यांना डे लेंथ जास्त लागते फ्लॉवरिंगसाठी ते लॉंग डे प्लांट. यांच्यामध्ये फ्लॉवरिंग इनहिबिट करतो तर शॉर्ट डे प्लांटमध्ये तो स्टिम्युलेट करतो फ्लॉवरिंग. तर असे दोन्ही रोल आहेत त्याचे. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारचे इनहिबिटरी, बराच अंशी त्याचा इनहिबिटरी इफेक्टच आहे, फक्त या ठिकाणी तो उपयोगाचा आहे, असे काही ठिकाणी उपयोगाचा सुद्धा आहे. तर हा याच्यातला लास्ट हार्मोन होता ॲब्सिसिक ॲसिड.